राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा राडा हा आता एका निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपलाय। अगोदर ही निवडणूक एकतर्फी वाटत होती, मात्र आता ती काटेकी टक्कर बनली आहे आणि या रणधुमाळीमध्ये एक नाव केंद्रस्थानी आहे, ते म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे। नमस्कार, मी दुर्गा। खरं तर निवडणुकीमधनं माघार घेतल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे सायलेंट मोडवरती होते। आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं। मात्र भाजपचे दिग्गज नेते रवींद्र चव्हाण तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि प्राध्यापक राम शिंदे यांनी घेतलेल्या भेटी बरंच काही सांगून जातात। प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका अजूनही जाहीरपणे स्पष्ट केलेली नाहीये, मात्र त्यांचे कार्यकर्ते हे अक्षय कर्डिले यांच्या प्रचारामध्ये सक्रिय दिसतायत। त्यामुळे हा गनिमी कावा आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे। या रणधुमाळीच्या मैदानामध्ये चुरस काही कमी नाहीये। अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची तोफ ही राहुरीमध्ये धडाडली आहे, तर इकडे शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे, वंचितचे संतोष सोळके तसेच रावसाहेब खेवरे यांनी देखील आपली ताकद पणाला लावली आहे। तर इकडे मुस्लिम समाजाचा एक मोठा गट अक्षय कर्डिले यांच्या बाजूने उभा राहिलाय, त्यामुळे आता कर्डिलेंचं पारडं जड झालंय। तर तनपुरे यांना मिळालेली क्लीन चिट त्यामुळे देखील नवीन समीकरणं मांडली जात आहेत। आणि या निवडणुकीमध्ये सर्वात मोठी आणि ताजी घडामोड म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले प्राजक्त तनपुरे यांना न्यायालयानं क्लीन चिट दिली आहे। प्रसाद शुगरच्या चौकशीमध्ये आता तथ्य नाहीये असं म्हणत त्यांना न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे। मतदानाच्या 24 तास आधी हा निकाल मिळाला आहे, त्यामुळे हा निकाल तनपुरेंसाठी संजीवनी ठरलाय आणि समर्थकांमध्ये देखील उत्साह दिसतोय। त्यामुळे हा निकाल निवडणुकीचा निकाल बदलू शकेल का? थोडक्यात सांगायचं तर राहुरीच्या सत्तेच्या चाव्या या प्राजक्त तनपुरे यांच्याच हातामध्ये आहेत। न्यायालयाच्या निकालानंतर मिळालेलं नैतिक बळ आणि कार्यकर्त्यांचं जाळं पाहता प्राजक्त तनपुरे हेच खरे किंगमेकर ठरणार या चर्चांना मोठं उधाण आलंय।